कपडे वाळत घालण्या इतक्या साध्या साध्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्याची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. अहो, उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा. हे अनुभवातून अगदी पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून, ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते. अहो, अनावश्यक घटक झटकून घालवणं आणि वेळेतच गोष्टी सरळ करणं तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. अहो, घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरतात हे तिच्या इतकं कोणाला कळणार. सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स, मुलांचे अंतर्वस्त्र वगैरे वगैरे. म्हणजे बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतर्वस्त्र ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरी. कारण वाळण्यापेक्षा ती लपवून ठेवण्याची निकट ठसवून ठेवलेली असते तिच्या आईनी तिच्या मनात. आणि आपल्या मुलीलाही ती तेच सांगणार असते. बाई साधे कपडे वाळत घालताना इतकं सगळं करते आणि तरी कोणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर काही नाही, घरीच असते असं का देते.